अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर आयोजित अस्तित्व महोत्सव 2026 दिवस दुसरा अस्तित्व रंग साधकांची या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण इथे करतो। या महोत्सवाचे नटराजाच्या मूर्तीचं पूजन होत आहे। याचबरोबर श्रीफल वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण संपन्न करतोय। आंगिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयं आहारं चन्द्रताराहारी तं वन्दे सात्विकं शिवम्। नाटक अतिशय कौतुकाचा असा संपन्न झाला। काल इश्क का पर्चा हे नाटक सादर झालं। आपण सगळ्यांनी दंड प्रतिसादही त्याच्यासाठी दिला। आता यंदाच्या महोत्सवाचं हे दुसरं पुष्प आजचा दुसरा दिवस। जोरदार टाळ्या आपण श्रीफल वाढवून या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात इथे संपन्न करत आहोत। अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर आयोजित संवाद रंग साधकाशी या आजच्या सत्रामध्ये इथे उपस्थित असलेल्या मंचावर उपस्थित सोलापुरातल्या ज्येष्ठ रंगकर्मी सन्माननीय श्रीमती विद्या काळे, मंचासमोर उपस्थित असलेले यंदाच्या महोत्सवाचे अध्यक्ष माननीय श्री वीरेंद्रजी हिंगरे साहेब, याचबरोबर या संस्थेचे मार्गदर्शक सोलापुरातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट बसवराज सरगरजी, सोलापुरातल्या ज्येष्ठ रंग साधिका प्राचार्या माननीय शेंके मॅडम, इथे उपस्थित असलेले अनेक रंगकर्मी, सन्माननीय पत्रकार महोदय आणि आपण सर्वजण रंगसाधक। एक गोष्ट जी मला नेहमी ती ओळ मला नेहमी आवडते। हिंदी साहित्यातलं, मराठी साहित्यातल्या बऱ्याच गोष्टी मी नंतर शिकत गेलो, बऱ्याच गोष्टी वाचनात येतात, पण ही शायरी आजच्या सेलिब्रिटींना अगदी तंतोतंत लागू होते। मंजिल न मिले तब तक हिम्मत मत हारो और ना ही ठहरो, क्योंकि पहाड़ों से निकलने वाली नदियों ने आज तक रास्ते में किसी से नहीं पूछा कि भाई समंदर कितना दूर है, वो बस चलते गए और कारवा बनता गया। आणि असाच एक जिवंत कारभार आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। माननीय प्राध्यापिका विद्या काळे मॅडम यांच्या रूपात आपण सर्वप्रथम त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया। यंदाच्या महोत्सवाचे अध्यक्ष सन्माननीय श्री वीरेंद्रजी हिंगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। आजच्या कार्यक्रमात करण्यापूर्वी नम्रतेची विनंती आहे, कृपया सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावे। एक काळ होता जिथे मी कसा उत्तम जगेन, याचबरोबर माझ्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या कशा बसून खातील या विचारानं, कष्टानं, परिश्रमानं शून्यातनं विश्व उभं करणं हा एक वेगळा काळ होता। आता जेनझीचा जमाना आलेला आहे। पुढच्या पिढ्यांचं आम्हाला माहित नाही, आम्हाला मिळालेलं आयुष्य आम्हाला उत्तम रीतीने जगायचंय, हा एक वेगळा विचार प्रवाह। या सगळ्या विचार प्रवाहामध्ये ज्यांनी स्वतःची साधना जशीच्या तशी ठेवली नव्हे, ती दिवसागणिक वृद्धिंगत केली, अशा सोलापुरातल्या एका ज्येष्ठ रंगसाधिकेचा गौरव आपण करीत आहोत। अस्तित्व मेकर्स फाउंडेशन सोलापूर आयोजित यंदाचा प्रमोद खांडेकर अस्तित्व रंगसाधक पुरस्कार हा तुम्हाला दिला जातोय। मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण यांचं अभिनंदन करूया। मॅडम, सगळ्यात आधी योगायोग इतका सुंदर आहे की अस्तित्व रंगसाधक पुरस्काराचं यंदाचं हे 11वं वर्ष आहे आणि आतापर्यंत मुळात या पुरस्काराची व्याप्ती पहिल्या वर्षीपासूनच, म्हणजे प्रमोद होता त्या वर्षीपासूनच ही राज्यस्तरावरची असल्यामुळे आतापर्यंत हे पुरस्कार विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूरकडचा भाग, कोकण भाग या भागातल्या वेगवेगळ्या रंगसाधकांना दिला गेलेला आहे। संस्था सोलापूरची
पण महाराष्ट्रातल्या या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ रंगसाधकांना हा सन्मान मिळालेला आहे. यंदाचं हे 11वं वर्ष आहे आणि यंदाच्या या 11व्या वर्षी सोलापुरातल्या पहिल्याच रंगसाधिकेला हा मान दिला जातोय. याचं जास्त विशेष आहे, पहिला पुरस्कार राज्यस्तरावरच्या एका कलावंताला पण दिला गेला आणि 1+1 किंवा 1 आणि 1 11 हा दुसरा जो 1 आहे हा आपल्या सोलापूरचा आहे. याचा जास्त आनंद आहे. तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. थोडक्यात परिचय, खरं तर परिचय मुळात इतका मोठा आहे आणि त्यांच्या परिचयाशी आपण सगळे बऱ्यापैकी परिचित आहोत. त्यामुळे आवडता परिचय घेतो आहे. 1964 पासून रंगभूमीवर त्या कार्यरत आहेत. आता किती वर्ष झाली हे आपण मोजावं. याचबरोबर 1964 सालापासून 1966 साली मराठी भाषेच्या शिक्षिका म्हणून म्हणजेच मराठी भाषेच्या साधक म्हणून त्यांनी क्षिप्र मंडळी पुणे म्हणजेच हरिभाई देवकरण प्रशाला इथे आपली शिक्षकी कारकीर्द सुरू झाली आणि तब्बल 39 वर्ष मराठी विषयाची शिक्षिका म्हणून मराठीची सुंदर सेवा घडल्यानंतर त्यांनी त्याच्यातून सेवानिवृत्ती घेतली. सेवानिवृत्ती हळदे प्रशाला क्षिप्र मंडळीच्या इमारतीतून घेतली. मराठी साहित्यातून, मराठीच्या साधनेतून आणि रंगसाधनेतून घेतलेली नाही, जी आज तागायत अजूनपर्यंत सुरू आहे. या उत्साहासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायला आवडते ते म्हणजे 2007 सालचा वसंतराव साठे हा राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला दिला गेला होता. याचबरोबर ज्योत्स्ना भोळे रघुवीर सावरकर मुंबई सावरकर प्रतिष्ठानचा मुंबईचा पुरस्कार आपल्याला दिला गेला होता. 2011 सालचा जीवन गौरव पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला होता. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिला जाणारा सावित्रीबाई फुले हा पुरस्कार 2013 सालचा जो आपल्याला बहाल करण्यात आलेला आहे. याचबरोबर संजीवनी काळे प्रतिष्ठान यांच्यातून 2016-17 चा पुरस्कार आपल्याला दिला गेलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालगंधर्व रसिक मंडळ पुणे यांच्या वतीनं अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार हाही आपल्याला दिला गेलेला आहे. आणि ह्या पुरस्काराची यादी तशी आणखी बरीच लांब आहे. या पुरस्काराच्या तुमच्या या गर्दीमध्ये आता आणखी एका नावाची भर पडतीये, अस्तित्व मेकर्स फाउंडेशन रंगसाधक. यानंतर तुमच्या पुरस्कारांची रांग अशी पुढे आणखी सुरूच राहो अशी नटराजाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि आपल्या या मुलाखतीच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न जो इथल्या अनेकांच्या मनात आहे किंवा या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून तो प्रश्न अतिशय योग्य ठरेल, ते म्हणजे तुमचं बालपण, शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन जीवन. मी माझी जन्मभूमी सोलापूर, कर्मभूमी सोलापूर, पुढची भूमी कुठली माहीत नाही. आत्ता ही भूमी आहे हे खरंय. 1ली पासून 4थी पर्यंत मी सेवा सदनची विद्यार्थिनी. त्यावेळी आमच्याकडे हरिभाईला प्रायमरी स्कूल नव्हती, पण मग 5वी ते 11वी मी हरिभाईचीच विद्यार्थिनी. मध्ये फक्त 1 वर्ष गॅप होतं. मी प्री डिग्री बरोबर टीचिंग डिप्लोमा केला आणि 6 जून 1966 साली मी परत हरिभाईला शिक्षिका म्हणून लागले. तिथपासून बहिस्थ विद्यार्थी म्हणून मी शिकत गेले. 73ला मी MA झाले आणि हरिभाई माझी पावलं पार रुजली. गंमत म्हणून बोलताना एकदा शाळेत म्हटलं होतं, पावलं रुजली वगैरे नाही, पोस्टाचा स्टॅम्प असतो तशी मी इथं चिकटलेली आहे. हां, आणि एक गोष्ट महत्वाची की एक अनुभव आला की
करणाऱ्याला कधीही त्याच्या वरचा अधिकारी अडवत नाही, तो पुढेच नेतो. हा अनुभव शाळेत मला अनेक वेळा आला. मुळात मी मैदानावरची विद्यार्थिनी, शिक्षिका. खो खो, हर्डीज आणि 100 मीटर रनिंग हे माझे खेळ ते शेवटपर्यंत चालले. पण मध्ये एक वळण आलं आणि मैदान बाजूला सरकलं गेलं. पण दुसरं मैदान, रंगभूमी हाताशी आलं. एक वाट बंद झाली की परमेश्वर दुसरी वाट उघडून देतो, या विधानावर माझा अत्यंतिक विश्वास आहे. शाळेत बालनाट्य हा विभाग माझ्याकडे आला आणि तिथपासून माझी नाट्य सेवेची शाळेतली आणि देवसरांनी 17 फेब्रुवारी 1964 साली जी श्रुती मंदिर ही संस्था स्थापन केली, त्याची मी आजतागायत कार्यवाह आहे. 1990 बॅटम असेल. एक दिवस सरांनी मला सांगितलं, घरात विद्या म्हणायचे पण बाहेर काळे बाई हेच म्हणायचे. ते घेण्यासारखं होतं. कसं असावं हे त्यांच्याकडनं प्रत्येक बाबतीत मी शिकत गेले. नाटक कसं ओळखावं, कलाकार कसे शोधावे, नाटक एडिट कसं करावं, संगीत कसं असतं, कोणचं हे काय देऊन जातं आपल्याला. दिग्दर्शक म्हणून 1990 साली मला सरांनी सांगितलं, विद्या आता श्रुती मंदिरची नाटकं तू बसव. भयंकर भीती वाटली होती, कारण देवसरांनी या क्षेत्रातलं मोठं व्यक्तिमत्व आणि त्याच्या समोर आपण नाटक दिग्दर्शित करणार. प्रचंड भीती वाटली होती. सगळ्यांनी म्हटलं होतं मी बसवेत, पण आडलं की मी तुमच्याकडे येणार. आणि गुरु मोठा कसा असतो, वडील आणि सर दोघही मित्र, दोन्हीकडून मला एक वाक्य ऐकायला आलं, बोट धरून तुला शिकवणार नाही. बुद्धी आहे, डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, हे वापर आणि शिक. त्यातनं मी शिकत गेले. काय काय शिकले मी याची यादी खूप मोठी आहे. एक तर शिक्षक कसा असावा हे वडीलही शिक्षक, देवसरही शिक्षक, त्यामुळे हे दोन आदर्श माझ्या समोर होते. त्यातनं मी घडत गेले. एक म्हणतात की शिक्षक हा नट असावा लागतो, कारण विद्यार्थ्यांना हाताळायचं असतं. ते कसं हे या सगळ्या ह्याच्यातनं मी शिकत गेले. जो सरांनी विश्वास टाकला ते पहिलं बसवलेलं नाटक
इथे आपले कलेक्टर होते विद्याधर करंदीकर. त्यांचं नाटक सत्यम वद गोदावरी हे मी बसवलेलं पहिलं नाटक. आणि त्या दिवशी सरांनी पाठीवर हात ठेवला आणि खूप भरून आलं की आज आपण भरून पावलो की ही गुरुची पावती मिळाली. आणि मग तिथपासनं हा नाटकाचा तो 64 साली सुरू झाला. त्यातच 2007 साली इथे विजया जहागीरदार या लेखिका होत्या आणि त्यांचं माधवी ययाती कन्या माधवी हे पुस्तक माझ्या वाचनात आलं. आता नाटक बसवत होते पण लिखाण नाही. इतके वर्ष लिखाण होतं, पेपर काढणे पेपर तपासणे एवढंच होतं. मग मी विजयाबाईंच्याकडे गेले. त्यांना म्हटलं ही कथा इतकी छान आहे, याच्यावर तुम्ही लिहा. त्यावर विजयाबाई उठल्या, माझ्या हातात ते पुस्तक दिलं. ही माधवी आजपासून तुझी झाली, तू याचं हवं ते कर. आता ही भलतीच जबाबदारी डोक्यावर. लिखाण माहिती नव्हतं असं, पण पहिलं पेन टेकवलं आणि लिखाणाला सुरुवात झाली. एक मिनिट. आणि सुरुवात झाली आणि मध्यंतरीच्या काळात सर आजारी पडलो. आता कुणाला काय विचारू, सर अश्विनीत ॲडमिट. तिथे बसून माझं लिखाण चालायचं आणि तिथेच या नाटकाची नांदी सुचली. माझा जसे पहिले गुरु देव सर तसा पहिला श्रोता देव सर. त्यांना मी प्रत्येक गोष्ट वाचून दाखवायची. हा टिक मारून झाली की मी पुढे. एक दिवस आम्ही चहा घेत बसलो होतो. आदल्या दिवशी पहाटे 2:45 वगैरे वाजले असतील. माझ्या हातनं 3 अंगाई लिहिल्या गेल्या या नाटकासाठीच्या. सर उठले. हॉलमध्ये दिवा दिसतोय बघितल्यावर बाहेर, तू आत्ता काय करतेस? म्हणलं गुरु, मी गुरु म्हणायची असं. सर वगैरे म्हणायची पण ते बाहेर, घरात गुरु. मग म्हटलं 3 अंगाई लिहून झाल्या, पण एक आहे. तोपर्यंत मी त्यांच्याशी बोलले नव्हते. नाटक लिहा विजयाबाईंचा आदेश, लिही हा सरांचा आदेश. पण भीती वाटत होती सतत, हे जमेल का जमेल का जमेल का. आणि खुश वाटलं की बरेच प्रवेश लिहून झाल्यावर एक दिवस मला सर म्हणाले, विद्या
गाणी चांगली लिहिलीस. एक उल्लेख सांगते, मी आत्तापर्यंत 10 संगीत नाटकं लिहिली, त्यातल्या 4 पुरस्कार आहे. हा, सर म्हणाले तू गाणी लिहितीस विद्या, पण याच्या कुठंही उपमा किंवा हे असं काहीच दिसत नाही. बापरे म्हटलं, आपण इतके वर्ष मराठी शिकवलं, हे कौतुक झालं. लिखाण किती अवघड असतं हे त्या दिवशी कळलं. तिथे मग पुढं सुरुवात झाली आणि दिल्लीत या नाटकाला एकूण 7 बक्षिसं मिळाली. तिथेच लिखाणासाठी वसंतराव साठे पुरस्कार मिळाला. तिथं मग सुरुवात झाली लिखाणात. मिळालेली उत्तर हा प्रवास, आपण या प्रवासात बरेच पुढे आलोय. या प्रवासासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत आवर्जून. आता आपण मुलाखतीच्या वेगळ्या टप्प्यावर आलोय. तरीही एक प्रश्न माझ्या मनात असा आहे की तुम्ही शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू झालात आणि नंतर पुन्हा या क्षेत्रामध्ये आलात आणि देव सरांनी तुम्हाला या जगाचं बोट दाखवलं आणि आतापर्यंतचा तुमचा हा जीवन प्रवास इथं पर्यंत आलाय. पण कलावंत म्हणून तुम्ही जेव्हा लहान होतात शालेय जीवनात, मुळात सरस्वती विद्यमान सेवा सदन प्रशाला किंवा सेवा सदन संस्था ही सुद्धा एक कलाप्रेमी संस्था आहे. पण मग शालेय जीवनामध्ये अभिनय, कविता असं काही तुमच्या आयुष्यात आलं का, किंवा त्यावेळेला असं काही जाणवलं का? हे काय ते वय असतं, फारच जाणीवपूर्वक काहीही नसतं. शिक्षक म्हणतात कर, आपण करत जातो. हा, तसंच झालं. मी 5वीत असताना 1959 साली संस्थेचा महोत्सव होता. त्यात मानापान नाटक देव सरांनी बसवलं आणि त्यात एक नाच होता. एक 10-12 आम्ही मुली, त्या गाण्याचे शब्द होते, किती मजेदार हार शिव भय युवती शरण नानाकार. आम्ही सगळ्या 5वीतल्या मुली, आमच्यामुळे त्या स्टेजवर नाटकांचा प्रयोग, तुफान भरलेलं स्टेज, आमचा प्रवेश म्हणजे ते गाणं. शेवटी आमची कुठलीच कटकट नको म्हणून मुळाच्या शेजारी समोर एक वर्ग आहे, त्यावेळेला तो 5वी डी वर्ग होता. आम्हाला सगळ्या पोरींना त्यात झोपवलं होतं. नाटकातला तो भाग जवळ आल्यावर उठवला, उठा तुमचा नाच आहे आता. हे पहिलं काम 5वीतलं. 64 साली मध्ये मग एकांकिकेतनं वगैरे शाळेतल्या कामं केली. 64 साली शाळेनं देव सरांनी शारदा नाटक बसवलं. त्यात मी शारदेची आई होते आणि कमलप्रभा बांधन हावळे ही शारदा होती. त्यावेळेला जिल्हास्तरीय स्पर्धा व्हायच्या आणि त्यात आमच्या शाळेला हटकून पहिला नंबर. हे ठरलेलं असतं. ठरलेलं म्हणजे उदाहरण नाही, ते असायचं. कारण मी सेवासदांच्या नाटकात असणार ना, त्यामुळे मला काळेबाई आवडायच्या नाही, पण त्यांच्या नाटकात आणि काळेबाईंचा कलाकार इथं बसलेला
पण याच विषयाला अनुषंगाने पुढचा प्रश्न की बालनाट्य तुम्ही पहिल्यांदा बालनाट्य घेतलं शाळेमध्ये करायला, ती जबाबदारी आली म्हणून तुम्हाला ते पुढवून करावं लागलं. मग बालनाट्य ची जबाबदारी घेतल्यानंतर तो विषय कसा हाताळलात? हे काय शाळेत इतकी मुलं असतात, त्या मुले पात्र हुडकण्यापेक्षा त्यातनं वेचणं हे महत्वाचं असतं. आत्ताच बळवंतनी उल्लेख केला, माझा एक विद्यार्थी इथं आहे, आता तो माझ्याही पेक्षा या क्षेत्रात खूप पुढे आहे. आम्ही नाटक बसवलं नवे गोकुळ, 45 पात्र, त्यात एक 10-12 जनावर, गाढव होतं, पोपट होते, चिमण्या होत्या, ते गाढव पालखीतनं यायचं आणि विद्यार्थ्यांना कुतूहल, गाढव पालखीत कसं बसवलं, बाई आम्हाला दाखवा गाढव पालखी. म्हणजे आत ये, तू ये बस, फक्त गाढव होऊ नको. अशी मजा. एक दिवस प्रॅक्टिस घेताना मुलं असतात ती, कधी ती माझ्या मराठी बोलते, हुल्लडबाजी नव्हे, पिसाळतील, सांगता येत नाही. काय करावं, मुलांनी अंगातले शर्ट काढले, मुळे ऑल पुसायला सुरुवात केली. आता करूय, आता कसं थांबवायचं? मी पंचवाडकर सर म्युझिक देणार आहे. मग आम्ही दोघंही चिडलो आणि मुळे हॉलच्या बाहेर जाऊन बसलो. मुलं हुशार, कारण त्यात हा हुशार होता. प्रशांत देशपांडे आणि रवी क्षीरसागर या दोघांनी ती पूर्ण प्रॅक्टिस दिवसभर घेतली. आम्ही बाहेर मला वाटतं तेव्हाच प्रशांत पहिल्यांदा पायपेटीवर बसला आणि दोन्ही हातांनी त्याने ती पेटी वाजवली. मी चुकत नसेल तर ही आठवण नक्की आहे. मग आलं बाळकोबा सांगकामे. ते नाटक लिटिल थिएटरला गेलं. तिथल्या याच्यात एका म्हाताऱ्या बाईनी म्हातारीची भूमिका केली. पण आमच्या बाळकोबा सांगकामे नाटकात इथे डॉक्टर डागा म्हणून होते, त्यांची मुलगी होती सपना डागा, आणि डॉक्टर अभिजित वरेरकर, त्यांनी बाळकोबाचं भ्रमिष्ट मुलाचं काम केलेलं. आणि त्या सपना डागानी म्हाताऱ्या आजीचं काम केलं. ती बक्षीस मिळवून गेली. खरी आजी नव्हे. तिथेही आम्ही 5 बक्षीस मिळवली लिटिल थिएटरच्या ह्याच्यात. हा प्रवास सुरू झाला. डिंकल बेलची बेरथा आणि जोहान हे नाटक शाळेत इतकं झालं होतं की आमच्या शाळेत मला 10वीत असताना शिकवलेले पाठक म्हणून सर होते. त्यांनी मला विचारलं, बाई एक विचारू का, तुम्हाला ही मुलं कुठं सापडतात? म्हणलं शनिवारी आमची पीटी असायची मोठ्या ग्राउंडवर.
एका जागी मी आता बराच वेळ बसले. माझा तो स्वभाव नाही. मग रांगेत नाही जायचं. 5वी ते 7वी मुलं निहाळायची, वेचून घ्यायची, कुठल्या वर्गातले, नाव काय हे विचारायचं, नोट करून ठेवायची आपल्याकडे, मग बोलवून घ्यायचं. बाळकोबा सांगा मी फक्त 8 पात्र, निवडीसाठी बोलवली पात्र, 350 विद्यार्थी आले. यातनं 8 वेचायचे ही माझी परीक्षा होती. मग डोकं चालवावंच लागतं. 3 ग्रुप केले त्या काळात. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11 असं 3 दिवस गॅदरिंग आमच्या शाळेचं चालायचं. मग एक दिवस हा ग्रुप, एक दिवस हा ग्रुप, एक दिवस हा ग्रुप. आणि मग त्यांना सांगितलं होतं यातली जी सगळ्यात छान पात्र दिसायला कामाला त्यांनाच पुढे मी घेऊन जाणार अशी पात्र वेचावी लागली. 350 माझीच परीक्षा प्रत्येक वेळी असायची. आणखी एक नाटक ते तसं अवघडचे गमतशीर मीच बसवलेलं. जेव्हा दिव्यांना पंख होते नाटकाचं नाव. आमची संगीत खोली ही आमची कर्मभूमी. इथे आम्ही पुजलेले. थोडक्यात 6 मुलं. ड्रॉइंग हॉलमध्ये 1 फुटाच्या छोटी स्टूल होती. ती इकडे संगीत खोलीत आणली. 6 का 8 मुलं होती. संगीत खोलीत आणली. आत्ता धडधडती छाती. तेव्हा कसं केलं ठाऊक नाही. मुलांच्या पाठीला त्यांच्या डोक्याचे विभरही वर येती असे बांबू बांधले जे पोकळ होते. वर्ण त्यात मेणबत्त्या खोचल्या, त्या पेटवल्या. समोर मेणबत्त्या पेटलेल्या. अंगावर राजाच्या गाऊन सारखे गाऊन घालून ती मुलं त्यातनं काम करत होती. बघितलं देव सरांनी. मला म्हणाले केलंस हे छान, ही सरकस नाही हे लक्षात ठेव. होय, हे अवघड होतं. जरा चूक होती तर खरं नव्हतं. अशी प्रत्येक वेळी परीक्षेत मी पास होत पुढं गेले. बोलताना बाईंच्या या मुलाखतीतून अनेकदा जे संदर्भ येत आहेत ते संदर्भ बाई त्या सालासह देत आहेत. 1964, 1966, 1968, 1970. मी जेव्हा पुरस्कारांविषयी बाईंशी बोलत होतो तेव्हा बाईंनी मला पुरस्कारांची फक्त नावं नाही सांगितली, पुरस्कारांच्या सालासह त्या पुरस्कारांची नावं त्यांनी सांगितली. आणि त्या तारखेसह त्या सालासह त्यांनी नावं सांगितली. इथे काल आम्ही शिक्षक म्हणून लागल्यानंतर आमच्या डोक्याची काय भाजी होती ते आम्हाला माहिती आहे. त्यात SIR सारखी जी पुण्यकर्म मागच्या कुठल्या जन्मीची असो जाऊ त्या विषयाकडे वळायला नको. पण मला असं वाटतं की एकीकडे सुंदर आमची वसुंधरा तुम्ही केलं. गोडी नावाची एक सुंदर खेळ मजेदार हे तुम्ही केलं. मानापमान केलं, शारदार केलं. म्हणजे काय गोळीवाला सेवा सदन तिथे आहे. हिरो मी होते. हो हो, तू आणि
सरोज पटेल होती. जेंट्स नव्हतं. हो हो. व्यंकटेश कामतकरचा काय गोळीबार ही खरी का बाई मी घेतलं. बरं का जोशी सर, ते काय कॉर्नरचं बाई जिथं राहतात ना, तिथं सगळे कलावंतच राहत होते. कामतकर बाई आणि नाटकात काम करणारे मुलं मुली. वा, ते वेगळं नगरच झालं होतं. हो. आणि कामतकर सर म्हणजे देवबाईंचे बंधू, काळेबाई म्हणजे पद्माकर देव सरांशी अटॅच, प्रतिभा देव माझ्याशी अटॅच. हे सगळं असं सगळं खिचडी होती त्यांची. पण खिचडी ही जास्त चवदार असते सर्वसाधारण भातापेक्षा. गोपटेचा तर तो अनुभव मी अजूनही घेतोय. पण पुढच्या विषयाकडे वळताना याच संदर्भाला घेऊन पुढे सरकतोय. बालनाट्यातले म्हणजे मला जो आवर्जून उल्लेख तुमच्या समोर करायचा तो ती तुम्ही ही जी खरी म्हणजे ही खरी कमाई असेल जो संदर्भ आपला राहिला होता तो नव गोकुळ असेल, सुंदर आमची वसुंधरा, ही इथे पासून ते संगीत स्वयंवर, संगीत मधली शारदा, अशा संगीत नाटकामधून आपण साकारलेल्या भूमिका आणि सौजन्याची 80-80 मधली पारू. एकंदरीत हे बालनाट्यापासून मुळात नाटकाच्या या दोन वेगवेगळ्या शाखा आहेत ज्या अत्युच्च वेगवेगळ्या टोकाच्या आहेत. बालनाट्य, बालनाटक हा वेगळा विषय आणि संगीत नाटक हा त्याच्या खूप 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 लांबचा विषय. ज्या दोन विषयांना यांनी स्पर्श केला किंवा या दोनही विषयातून त्यांचा विहार आजही सुरू आहे. उत्तम बालनाट्य बसवणं त्यातल्या लेखिका दिग्दर्शकापासून ते संगीत नाटक बसवणं. त्यांनी जो उल्लेख केला मगाशी की आतापर्यंत एकूण 10 संगीत नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि त्यातल्या 4 संगीत नाटकांना पारितोषिकं आहेत, पुरस्कार आहेत. माझं आणि माझ्या पत्नीचं हे भाग्य आहे. म्हणजे त्या अनेक भाग्यवंतांपैकी आम्ही आहोत की ज्यांना बाईंकडे संगीत नाटक करण्याची संधी मिळाली. एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची या निमित्तानं, ती एक कुठेतरी खदखद आहे अनेक नाट्य कलावंतांची. सोलापूर, लातूर अशी जी अनेक मध्यमवर्गीय शहरं आहेत ज्या शहरातून संगीत नाटकं तयार होत नाहीयेत. आता हेही मागं पडलंय. संगीत नाटक हा शब्द सुद्धा अशा मध्यमवर्गीय शहरातून ऐकायला सुद्धा कमी मिळतोय. संगीत नाटक तयार होणं हा भाग वेगळा आहे, पण संगीत नाटक हे शब्द सुद्धा आता अगदी विरळच ऐकायला मिळत आहे. पण अशा या अवस्थेत सुद्धा, अशी परिस्थिती असताना सुद्धा सोलापूरमध्ये आज तागायत आजपर्यंत संगीत नाटक ही चळवळ ज्यांनी जिवंत ठेवलेली आहे त्या काळेबाई आहेत. याच्यासाठी मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. संगीत नाटक पुन्हा तो उल्लेख करेल की जिथे एकीकडे संगीत नाटक हा पुणे मुंबई सारख्या शहरांसाठी हे रुटीन आहे, रत्नागिरी सारख्या शहरासाठी हे रुटीन आहे, एक वेळ सांगलीपर्यंत पण ठीक आहे. पण सोलापूर, लातूर, उदगीर अशी जी मध्यमवर्गीय शहरं आहेत जिथे नाटक चळवळ सुरू आहे पण संगीत नाटक हे जवळ 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 संपत आलेलं आहे. काही जणांना संगीत नाटक हा शब्दही माहिती नाहीये. तशा मध्यमवर्गीय शहरांमध्ये संगीत नाटक आजपर्यंत सुरू आहे. त्याचं श्रेय जातं काळ्याबाईंसारख्या ज्येष्ठ रंगकर्मींना. त्यांच्यामुळे हे आपल्याकडे सुरू आहे जे अजूनही चालतं. आजही सोलापुरामध्ये इतक्या नाट्य संस्था आहेत पण संगीत नाटक या विषयाला हात घालणाऱ्या सोलापुरात केवळ 1 आणि 2च नाट्य संस्था आहेत. त्यातली आघाडीवरची, आधीपासूनची आणि आतापर्यंतची श्रुती मंदिर नाट्य संस्था. यातच एक उल्लेख करते, त्याचा धन्यवाद मीराला जातो. तिनं सांगितलं बाई यंदा नाटककार कानेटकर जाऊन 25 वर्ष झाली आणि मग डोक्यात आलं आपण संगीत नाटक तर बसवणार, मग कुठलं बसवायचं. तर यावर्षी वसंत कानेटकरांचं संगीत मत्स्यगंधा मी बसवते. यावर्षी हो, मागच्या वर्षी जसं संगीत नाटक बाईंनी बसवलं
त्या संगीत नाटकामध्ये मीही होतो आणि ते संगीत नाटक होतं वैंनीच लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं, संगीत इश्काचा जहरी प्याला. आणि याचा प्रयोग आपल्याकडेही झाला, सोलापुरातही झाला आणि भावे रंगमंदिर सांगलीलाही झाला. बाईंचं लिखाण संपूर्ण नाटक तर माणसाला खेळवून ठेवतं, पण या नाटकाचा म्हणजे इश्काचा जहरी प्याला हे जे होतं, जहरी प्याला की जहरी प्याला, ह्याच्यावरही बाईंनी अर्धा तास आम्हाला सांगितलं होतं. आणि या नाटकाचा जो, या संगीत नाटकाचा जो शेवट आहे, अक्षरशः अंगावर येणारा शेवट आहे. हे थरथरत्या हातांना अजूनही लिहिता येतं. सगळ्यात महत्वाचं ते लिहावंसं वाटतं, हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये संगीत नाटक या गोष्टींचा उल्लेख केला जाईल, त्यामुळे या लोकप्रिय शहरांमागोमाग सोलापूरचंही नाव घेतलं जाईल. त्याचं श्रेय स्वर्गीय पद्माकर देवसर आणि काळे मॅडम सारख्या, काळेबाईंसारख्या रंगसाधकांना जातं, यात काही वादच नाही. असा येतोय बालनाट्य ते संगीत नाटक, हे दोन परस्पर वेगवेगळे विषय, हे तुम्ही दोन्हीही हाताळले, आजही हाताळताय. या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्वाचा फरक कुठला? खरं तर अनेक हे दोन वेगवेगळे स्वतंत्र विषय, हे हाताळताना तुम्हाला कधी त्याची थोडंसं कन्फ्युजन म्हणा, किंवा हे दोनही वेगवेगळे विषय हाताळताना काही अडचणी आल्या का, किंवा काय त्या भावना कशा होत्या म्हटल्या? एक आहे, मुळात मी जातीनं शिक्षक आहे, त्यामुळे बालनाट्य हाताळताना काही ह्या वेगळ्या गोष्टी असतात. अगदी त्यांच्यातलं होऊन राहावं लागतं. कित्येक वेळेला करून दाखवावं लागतं, नाचावं लागतं, त्यांच्याबरोबर बागडावं लागतं. याचा अनुभव नवे गोकुळ शाळेत बसवत असताना त्यात एक आगगाडी होती, एक फिगरवर हे अर्थात कलाकारच करणारे. मी शिकवत होते, प्रॅक्टिस चालू होती आणि माहीत नाही खांद्यावर एक हात आला. छान घेतीस प्रॅक्टिस. वळून बघितलं, शोभा गुरुटू होत्या. होय, होय. म्हणजे माझ्या अंगावर अजूनही काटा आहे. शोभा गुरुटून सारख्या एका अत्यंतिक टोकाच्या जागतिक प्रसिद्ध कीर्तीच्या गायिकेचा स्पर्श, हे फार वेगळं अनुभवायला पुरातल्या जखमा सुगंधी झाल्या, वेगळं अनुभवायला मिळतं. आणि संगीत नाटक बसवताना बापरे, ती आवळ्या भोपळ्याची मोठं बांधण भयंकर अवघड. ते प्रशांती अनुभवलंय ते. गमत दोन 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 भिन्न प्रकार. बालनाट्यात पालकांच्या मागे पाल्य लागतात, इतके वाजले, बाई ओरडती, लगेच चला प्रॅक्टिस. मोठ्यांच्या ह्याच्यात येणारा हा काच प्रॅक्टिस हा प्रश्न असतो. ही खूप मोठी दरी आहे. ते ज्याच त्यालाच वाटावं लागतं की हे काम मी शिरावर घेतलंय, खांद्यावर घेतलंय, मनापासून घेतलंय, मग मी हे वेळेत केलंच पाहिजे. कुणाला सांगावं लागू नये अशी अपेक्षा दिग्दर्शकाची असते. मोठ्या याच्यात सगळा उलटाच प्रकार असतो. लहानांच्याकडे आणखी वेगळा. यावर्षी मी बालनाट्य स्पर्धेतही
भाग घेते आणि एक मालवणी नाटक बालकांच्याकडनं मी बसवून घेणार आहे. कितपत साध्य होईल ठाऊक नाही, पण धडपड नक्की करणार. प्रवासाचं हे रहस्य आहे, त्याची ती चावी आहे, सातत्यता, जिद्द आणि काहीही झालं तरी चिकाटी ती सोडायची नाही. आणि तुमच्या याच वृत्तीनं तुम्हाला इथंपर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि म्हणूनच आजपर्यंत मला वाटतं की मुळातच आमच्या बाई हा शब्द आता प्रचंड दुर्मिळ झालेला आहे, तो जमाना पूर्ण गेलेला आहे. पण अशाच सुद्धा सोलापुरातल्या अनेक रंगकर्मींना आमच्या बाई हा शब्द उच्चारायचा आनंद मिळतोय, ते समाधान घेता येत आहे ते बाईंमुळं. आणखी काय काय मॅडम ऐकण्यापेक्षा बाई हे खूप जवळच आहे. इथं 2 कलाकार श्रुती मंदिर मध्ये येऊन गेले. एक प्रशांत आहे, दुसरे त्यांच्या शेजारचे गुरव आहे. देवसरांच्या हाताखाली दुसरा पेशवा हे नाट्य वाचन त्यांनी केलं होतं. लता पाठक, देवबाई गुरव आणि देवसर. तो फोटो माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. पण मी फक्त तिथे बघीच होते, मी आत नव्हते. नाही, मी कदाचित 11वीला असेल, नुकतंच महाविद्यालयीन जीवन सुरू झालं होतं. त्यावेळेला काहीतरी कामानिमित्त सोलापूरच्या कोणत्या रंगकर्मी बरोबर मी तिथे पोहोचलो हे मला आता नक्की आठवत नाहीये, थोडंसं आठवतंय. पण मी तिकडे गेलो होतो आणि मला माहिती नव्हतं की ती खरंच ती इतकी मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. आणि तिकडे त्या दिवशी माझी स्वर्गीय पद्माकर देवसरांची पहिली भेट झाली आणि मी त्यांना तिथे पहिला सरांचे देवसर नमस्कार केला आणि मग नमस्कार केला. आणि त्यानंतर बाईंना मी पहिल्यांदा पाहिलं. विरोधाभासाची परिसीमा म्हणजे काय? विरोधाभासाची परिसीमा म्हणजे आडनाव काळे, नखशिकांत गोऱ्या, डोळ्यातली बुबळ सुद्धा काळी नाहीत, पण डोळे पांढरे नाही. नको. या 39 वर्ष शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणं, याचबरोबर बालनाट्य या माध्यमातून बालरंगभूमीशी जोडलं जाणं आणि तिथपासून सुरू झालेला प्रवास, तो तुम्ही केलेली वेगवेगळी नाटकं असतील, सौजन्याची 80 पैशी सारखी किंवा शारदाची भूमिका असेल, या सगळ्या प्रवासातून तुम्ही संगीत नाटकाशी तुमचं जोडलं जाणं, या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये नोकरी ही कधी अडवी आली नाही का? अजिबात नाही. उलट आहे, मगाशी मी एक वाक्य सांगितलं, तुम्ही करा, तुमचा अधिकारी तुम्ही काय करता याला पाहून खूप पाठिंबा देत असतो. एक उदाहरण सांगते. मी खो खोच्या मैदानावरची मुलं मुली सगळे एकत्र आमची टीम खेळायची. पाणी मारण्यापासून फक्की मारण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मुलं मुली करायची. त्या काळात बोधनी सर हे मुख्याध्यापक होते. रोज ते बघायचे. 7 वाजेपर्यंत, अंधार पडेपर्यंत आम्ही त्या मैदानावर. आणि एक दिवस मैदान एकदम लखलखीत झालं. त्या खो खोच्या मैदानावर सगळ्या बाजूनी बोधनी सरांनी दिवे लावून घेतले होते की विद्यार्थी अंधारात नको. नाही, टाळ्या झाल्या पाहिजेत या कामासाठी. हा प्रवास आता आपण अजून थोड्याशा पुढच्या टप्प्यावर येतोय.
मला आपल्या सगळ्यांना सांगायला अतिशय मनापासून आनंद होतोय की अचानक एकदा हा मला प्रसंग मी इथे होतोय आणि मला नंतर काही जणांकडून तो ऐकायला मिळाला की अचानक बाई विद्यापीठात पोहोचल्यानंतर, आपल्या सोलापूर विद्यापीठामध्ये पोहोचल्यानंतर अनेकांच्या बाई नाट्यशास्त्रात तुम्ही जॉईन झाला, वा वा वा, आता काहीतरी छान शिकायला मिळणार, बाई नाट्यशास्त्रात तुम्ही शिकवणार, आता आता म्हणजे काय अप्रतिमच होणार, आता आपल्या विद्यापीठात आणखी पुढे जाणार वगैरे वगैरे लागत असताना बाई ताबडतोब 1 मिनिट थांबा, मी स्वतः नाट्यशास्त्र करती MA ची परीक्षा द्यायला आली. होय. आणि तो जो विषय त्यावेळेला विद्यापीठामध्ये रंगला की वयाच्या 70-72 या नाट्यशास्त्र या वयाच्या 74 विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र या विषयात MA करतायत. आयुष्याच्या या वळणावर, या टप्प्यावर जिज्ञासूपणाचा आणखी काय उत्तर आणि त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. हा, आता जोरदार काय झालं पाहिजे. या बाई गोल्ड मेडलिस्ट आहे. मला वाटतं एवढ्या सगळ्या प्रवासानंतर हे गोल्ड मेडल मिळालं. बाईंचा आणखी एक मोठा परिचय म्हणजे बाई जितक्या ज्येष्ठ रंगकर्मी आहेत त्या जितक्या त्यांच्या त्या संगीत नाटकाच्या बाबतीत, बालनाटकाच्या बाबतीत लोकप्रिय आहेत, तितक्याच लोकप्रिय आहेत तो म्हणजे बाईंचा राग. सोलापुरातल्या कुठल्याही ज्येष्ठ रंगकर्मींना बाकी काही सांगा, हा ओके कर, हा ठीक आहे, जो बाईंनी सांगितले हो का, कधी जायचंय, म्हणजे अगदी सोलापुरातले ज्येष्ठ रंगकर्मी असतील ते किंवा ते इथे आता समोर बसलेले दीपक शिंदे, अभिजित, ही इकडची सगळी ज्येष्ठ मंडळी असतील आणि त्याचा अनुभव आम्ही बऱ्याचदा घेतलेला आहे. कारण मागच्या वर्षीपर्यंत आम्ही बाईंबरोबर संगीत नाटक केलेलं आहे. संगीत फुलले प्रेम पाषाणीमध्ये आम्ही सर दाम्पत्य होतो, मी आणि माझी मिसेसही होतो. मागच्या वर्षी संगीत इश्काचा जहरी प्याला याच्यामध्ये मी काम केलं. या ऑक्टोबर बाई आपला बरोबर जानेवारीला झालं, जानेवारीला म्हणजे या वर्षीपर्यंत जानेवारीपर्यंत आम्ही एकत्र संगीत नाटक केलेले. या सगळ्या प्रवासामध्ये बाईंचा जो राग आहे तो इतका खतरनाक, समोर कुणी गेलं, आत बाहेर थोडासा उशीर झाला, बाहेर जो कुणी थांबलेला असेल काहीतरी कामानिमित्त, बाईंचा मूड कसा आहे हे विचारून आत जातो. म्हणजे त्याच्यानुसार मान खाली घालून जायचं की व्यवस्थित जायचं हे ठरवता येतं. आणि हा राग सुपरिचित आहे, सर्वश्रुत आहे. आहे इथे दीपक शिंदे आहे. त्या आणि एकदा बोलणी खाल्ली मागच्याच नाटकात. अमुक पद्धतीनं मला लाईट्स हवेत, त्याने केली एक चूक. आता आल्यावर म्हटलं तुला यासाठी बोलावलेलं नव्हतं, तुझं व्यवस्थित काम करणं हे महत्वाचं. तो इयत्ता 4थी पासून माझ्या हातात आहे. होता, आता मोठा झालाय. मी बाईंना म्हणालो होतो की बाई माझ्या नशिबाला अशा भूमिका काय येतात, राम कृष्ण, तो देवपुत्र, बाईंनी फकीरची भूमिका दिली. बाई म्हणलं मला अशा भूमिका येतात, मग तुला कसं हवं असं बाईंनी विचारलं मला. म्हटलं बाई मला असं काहीतरी असं चटपटीत मसालेदार असं काहीतरी करून बघायची इच्छा आहे. म्हणजे नक्की तुला काय? बाई मला असं असं विलन वगैरे काहीतरी असेल तर द्या. बाई मी 1 मिनिट पॉज घेतला, 1 मिनिट पॉज घेतला. बाई म्हणाल्या स्वतःचं तोंड असं फिरवलं, फिरवलं, समोर आरसा दिसतोय, हो दिसतोय, आरशात तुझं तोंड दिसतोय, हो दिसतंय, मेकअप केला तरी विलन दिसशील का असं तुला वाटतं? मग पुढे हा प्रश्न विचारायचा नाही. मग गपचूप फकीराची भूमिका केली आणि ती साकारली. माझ्या यात सुद्धा बाई हिरवे कपडे नको म्हटलं, फकीर पांढरा ड्रेस घालून जाणार अजिबात परवान, मग करूच नकोस म्हणलं. हिरवे कपडे घालत नशी करू नकोस, मग आलं वळणागर. ज्या कलावंतांना सांगितलेले डायलॉग्स जर पाठांतर केलेलं नसेल तर खोलीच्या बाहेर जायचं, तो छोटंसं गेट आहे मजल्याचं, तिथे उभं राहायचं, डायलॉग पाठांतर करायचे आणि मग आत यायचं. ह्या अशा आजही अनेक शिस्तीचे त्यांचे काही खांब आहेत किंवा त्यांचे काही आपण काय म्हणतो ते पिलर्स आहेत
त्याच्यामुळे आजपर्यंत त्यांची ही चळवळ इथपर्यंत सुरू आहे. आज बाईंचं जे वय बघता मी ते विचारू इच्छित नाही, कारण त्यांचा तो उत्साह 79+ लाजवणं म्हणजे इथल्या अनेक रंगकर्मींना हा जो उत्साह तुमचा आहे, अजूनही आता मी बालनाट्य बसवायला घेणार आहे, अजून मला संगीत नाटक करायला घेणार आहे, ते त्याचं दिग्दर्शनाचं काम सुरू आहे, लेखनाचं काम सुरू आहे. हे जे सगळं नाटक लिहिताना बाईंचा हात थरथरतोय, पण ती जी संहिता आहे ती संहिता बाई म्हणजे जपून ठेवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संहिता लिहिताना आजही समोर स्वर्गीय पद्माकर देव सरांचा फोटो असतो. तो समोर ठेवूनच बाई स्क्रिप्ट रायटिंग करतात, संहिता लेखन करतात. हा मला असं वाटतं की एक शिक्षिका म्हणून 39 वर्षांचा प्रवास आणि 1964 पासून आतापर्यंत एक रंगकर्मी म्हणून प्रवास, मला हा जो सगळा प्रवास आहे, शिक्षिका, बालरंगकर्मी आणि तिथं बसून ते संगीत नाटक जो आता सोलापुरात विषय घेतला, या सगळ्या प्रवासामध्ये अशी एखादी आठवण आम्हाला तुमची ऐकायची. आता अनेक आठवणी ऐकूया जी तुम्हाला जिव्हारी लागली. म्हणजे कुठल्या अर्थानं जिव्हारी लागणी जी तुमच्यासाठी आजही अविस्मरणीय आहे. त्याच्या अविस्मरणीय पुन्हा 2 प्रकार. जिव्हारी लागण्याचा अर्थ वेगळा. मी तेच म्हणतोय, अविस्मरणीय त्याच्याकडे 2 प्रकार येतात. हा, मी जिव्हारी लागणारी एखादी आठवण, किंवा ती आता तुम्हाला आठवत नसेल तरी एखादी अशी आठवण नाटकाशी संबंधित मंचावर घडलेली जी तुमच्या आजही लक्षात आहे. बाळकोबा सांगामे हे वसुधा पाटील यांचं बालनाट्य मी बसवत होते शाळेत. अभिजित वरेरकर खचून तापलेला ताप अंगात. त्या नाटकात एक सीन आहे, तो थोडासा भ्रमिष्ट असतो मुलगा, आणि ती आजी त्याला विहिरीच्या काठावर बसून आंघोळ घालते. हो, तापाने फणफणलेलं पोर हे. वरेरकर डॉक्टर घरी आले. बाई, मुलगा तापानं आजारी आहे, तो काम कितपत करू शकेल, त्यात तुम्ही आंघोळ घालणार आहात. म्हटलं, डॉक्टर साहेब, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मी करेन, याच्यावर डोळे झाकून तुम्ही सोडून द्या. काय कुणास माहिती, वरेरकर डॉक्टर तयार झाले. या नाटकात विहीर, तो रहाट हे आमचे हेडमास्टर GY दीक्षित यांनी तयार करून दिलं होतं खास. मी मगापासून सांगते, तुम्ही काम करा, तुमचा अधिकारी तुमच्या पाठीशी उभा राहतोच. त्या याच्यात आंघोळ तर घालायची, तापादी तर पोरग फणफणलंय. वरेरकर डॉक्टर गॅदरिंगला आले होते. अभिजीतची आई डॉक्टर आहे त्यांनी, आणि डॉक्टर वरेरकर. काय करायचं हे त्यांना काहीच हे नव्हतं. विंगेत आम्ही रहाट ओढला, बादलीनं पाणी घालून आंघोळ झाली. नंतर वरेरकर डॉक्टरांनी विचारलं, बाई काय केलं? गार पाणी? म्हटलं नाही हो, 3 थर्मास गरम पाण्याचे होते. त्या बादलीत आम्ही थर्मास ओतायचो, त्या गरम पाण्याने तुमच्या लेकराला आंघोळ घातली. हा एवढा विश्वास एका डॉक्टरनी
हे वा वा, हे खूप मोठं आहे. आणि तो विश्वास ठेवण्याला आपण पात्र व्हावं ही गरज. जवळपास या मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय. या सोलापुरामध्येच आपल्या नाट्य चळवळ दिवसेंदिवस वृद्धिंगत होती. अनेक नाट्य संस्था आहे, नाट्य निर्मिती दिवसेंदिवस आपल्या सोलापूरमध्ये छान व्हायला लागली. मग ही सगळी नाट्य चळवळ आणखी समृद्ध होण्यासाठी आणि संगीत नाटक ही संकल्पना सोलापुरात समृद्ध होण्यासाठी किंवा ती पुढे जाण्यासाठी तुम्ही सोलापुरातल्या या रंगकर्मींना किंवा या संस्थेला काय सांगू इच्छिता? ज्या दिवशी किरण माझ्याकडे आले होते, घरात आपण हे घेत होतो, त्याच दिवशी मी किरणना म्हटलं होतं, अहो तुमच्या हाताशी 200 मुलं आहेत, तुम्ही संगीत नाटकाकडे वळा. भीती कुठं असते बाई, गाणी कोण शिकवणार फार मोठा प्रश्न असतो. पण असं घाबरायचं काहीच कारण नाही. इथं प्रशांत सर खान एक दिग्गज हा आहे, प्रश्नच आहे आहे थँक्यू. तसा तो आहे. त्याच्यानंतर मी अक्कलकोटचे डॉक्टर हेरंबराज पाठक यांचा मुलगा ओंकार पाठक, मी त्याच्याशी कनेक्टेड आहे. तो माझ्या नाटकातल्या गाण्यांना उत्तम चाली देतो आणि इथं प्रशांतला तो कॉन्टॅक्ट करतो, हे मला ठाऊक आहे. आणखी एक माझं भाग्य असं की सुलभाताई पिशवीकर आणि डॉक्टर अश्विनी वळसंकर मला काहीही आणलं संगीतातलं की मी त्यांना फोन करते, केव्हाही करते. त्या 2 महान व्यक्ती, तू कोण, तुला काय संगीतातलं कळतंय वगैरे काहीही न म्हणता त्या सांगायसाठी कायम तयार असतात. बारकाव्या सहित त्यात हे सांगतात. नाहीये असं नाही, आपल्याला हुडकावं लागतं, तिथे पोहोचावं लागतं, ती धडपड करावी लागते. त्यात पुष्कळ ऐकायला मिळतं. बाईनं काय कळतंय संगीत नाटकातलं? हो, संगीतातलं कळत नाही, नाटकातले एवढंच कळत नाही. संगीतातलं गंमत आहे. काम 42 वर्ष तयार झाला देव सरांच्या हातात. रोज रोज हे बघितलंय मी. या भिंतीपासून या भिंतीपर्यंत गाणं सतत चालू. साधना काय असते हे मी तिथं शिकले. काय साधना म्हणजे काय असतं हे तिथं शिकायला मिळालं. हे माझं खूप मोठं भाग्य आहे. या बाबतीत एक गमतशीर अनुभव सांगते. गमतशीर, वाईट नाही आहे पण फार चांगला पण नाही आहे. एकनिष्ठा, मगाशी तू शब्द उच्चारलास, मला त्या काळात
बऱ्याच संस्थांनी आमच्याकडे नाटकात काम करा यासाठी बोलवलं, पण मी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की मी देव सरांची संस्था सोडून कधीही कुठेही जाणार नाही. आणि ते आजतागायत मी पाळते. एकदा ठरवलं की ते ठरवलं. पुण्यात बऱ्याचशा लोकांनी शाकुंतल नाट्यवाचन आम्ही 1968 साली केलं होतं. त्यात मी शकुंतल, त्यावेळेला माझा आवाज असला बेकार नव्हता. नाही फार बेकार आहे आता. असं म्हणणारे तुम्ही दुसरे आहात. एक दिवस मी रस्त्याने चालले होते, तर चिवडेवाल्याचं दुकान, तिथे एक मुलगा सायकलवर आला, ज्युनियर कॉलेजचा. सायकल बाजूला थांबवली. बाई थांबा थांबा. काय? चप्पल काढली. देवांना नमस्कार करतो तसं रस्त्यात नमस्कार केला आणि वर उठून काय म्हणाला, बाई तुमचा आवाज अजूनही आमच्या कानात आहे. आजतागायत ते वाक्य कानात गुंजय, भीती वाटते असल्या घाणेरड्या आवाजाला हे दोन महाभाग चांगलं म्हणाले. आवाज घाणेरडा कसा असू शकेल? हा आवाज थरथरता झाला आहे, पण या थरथरत्या आवाजानं अनेक लोकांना, अनेक विद्यार्थ्यांना मराठी संस्कारातून उभं केलेलं आहे. आणि जनरली वजनदार तलवार उचलतानाच हात थरथरतात, हलकी वस्तू उचलताना नाही. ही कारकीर्द त्यांनी घडवलेली आहे. मला अजूनही सांगायला हा ताजा अनुभव आहे, जानेवारीतला आमचा अनुभव आहे. समोर दीपक आहे, अभि आहे. संगीत नाटकाची टीम घेऊन जात असताना बाईंचं एक परफेक्ट प्लॅन आहे. बाईंच्या पर्समध्ये डबी असते, त्या डबीमध्ये सुई, दोरा, बटन, टाचण्या, पिना ह्या गोष्टी असतात. इथं पासून ते बाईंचं नियोजन असतं. गाडीवाला कोणता सांगायचा आहे, पहिला ब्रेक कुठे घ्यायचा आहे, सगळ्या डबे आणायला सांगायचं सुरुवातीला. तिथं पोहोचल्यानंतर सगळं मुलांना किती रूम आहेत, मुलींना किती रूम आहेत, इथं पासून ते मधल्या विंगमध्ये आपली मधल्या विंगमध्ये कुठल्या विंगेतून कोणी जायचं, हे आपलं संगीत नाटक दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता असताना आपण तिथे 4 वाजता, 5 वाजता, 2 वाजता पोहोचलो तरी चालतं. पण बाईंचा हट्ट असतो आदल्या दिवशीच जायचं, तिथला आधीचा प्रयोग बघायचा. तो झाल्यानंतर आपण ठरवायचंय, सांगताय बाई की कुठल्या विंगेतून कोण येणार आहे. या इथपर्यंतच्या प्लॅन पासून ते इंटरव्हलच्या 2 अंकांच्या मध्ये जो मध्यंतर असतो 10 मिनिटांचा, त्या 10 मिनिटांमध्ये आमच्या सगळ्यांपर्यंत गरम कडक चहाचा कप पोचवणं, इथपर्यंत बाईंचं नियोजन असतं. मी हे नियोजन, बाईंचं नियोजन अगदी परफेक्ट, अगदी जवळून बघितलेलं आहे. त्यांच्याबरोबर संगीत नाटक करण्याचा जो अनुभव मला मिळाला, याच्यातून आम्हाला अभिनयाबरोबरच संगीताबरोबरच बाईंकडून हे सुद्धा शिकायला मिळालं, ज्याचा आम्हाला आता आम्ही एक शिक्षक म्हणून जेव्हा काम करतोय, संगीत शिक्षक म्हणून काम करतोय, तेव्हा आम्हाला त्याचा फायदा होतोय. आपण आता इकडे वळतोय. तुमच्यापैकी कोणाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज. गद्य नाटकात मी वर्षा केलं, अंधार यात्रा केलं, सौजन्य केलं, बरीच केली मी, भ्रमनिरास केली ही नाटकं. श्रुती मंदिरचे फाउंडर मेंबर कोण होते कळेल का? फाउंडर मेंबर देव सरांचे सासरे म्हणजे देवबाईंचे वडील पम्मा कामतकर. देव सरांचे 2 भाऊ मधु आणि अरुण हे त्यांचे भाऊ. त्यानंतर त्यांचे जावई आणि मुलं ही सगळी आली. त्याचबरोबर परदेशी ऑइल मिलचे
तिघही भाऊ तिथं होते. सगळ्यात महत्वाचं विकास हॉटेलचे सर्वे सर्वा सुधाकरांना चौधरी हा खांब श्रुतीमध्ये. हे सगळं एवढ्या वर्षानंतर सुद्धा आठवतंय. कौतुक झालं पाहिजे या गोष्टीचं. खरंच कौतुक झालं पाहिजे. हे आठवतं म्हणण्यापेक्षा ते आहेच आहे. आठवायचं काय वेगळं नाही. रोज श्वास घेतो, श्वास सोडवतो, हे आठवावं लागत नाही. तितकं सहज. बाई तुम्ही हा खो खोच्या स्वतः खेळाडू होता. हो रनिंग मध्ये 100 मीटर मध्ये तुम्हाला खूप आवड होती हो आणि तुम्ही शिक्षिकाही होता, प्रशिक्षक म्हणून. हो. तुम्ही हे सोडून इकडं रंगभूमीकडे कसं वळाला, काय कारण नेमकं? त्यात एक गोष्ट घडली की माझं कॉलेज आता वालचंद कॉलेज झालंय. त्यावेळेस ते सोलापूर कॉलेज होतं बाळी चौकात. तिथे डॉक्टर भगवानदासजी तिवारी हे हिंदीचे शिक्षक. माझा SY पर्यंत हिंदी विषय. एक दिवस त्यांना इतकी खात्री वाटली माझी ठाऊक नाही असता गायन. एक दिवस त्यांची एक सवय होती, जो विद्यार्थी त्यांना न कळत असतं हे जास्त बोललं जातं. मग एक दिवस तास संपल्यावर सरांनी बोलवलं, आओ विद्या इधर आ. हो लो बुद्धि थोड़ी सी लो मेरी बुद्धि. सर काय झालं, धडकीत की हो. आमच्या वेळेला शिक्षकांशी बोलणं हातपाय लटपटायचे की आपलं काय चुकलं हेच डोक्यात पहिल्यांदी. म्हटलं सर काय काय झालं. प्रचंड हुशार माणूस, 11 वेळा काशी विश्वविद्यालयाची डॉक्टरेट मिळवलेली डॉक्टर भगवानदासजी तिवारी मला म्हणाले, विद्या मेरे साथ काम करोगी. बापरे, हा माणूस आणि आपण छटाकभर पण नाही. म्हटलं सर हो करेन, पण काम काय आहे, कारण भलतंच कुठलं काही काम असेल तर ते मी कसं करणार. मला म्हणाले रोज तास ऑफ असता. त्यांची खोली होती स्पेशल कॉलेजमध्ये, तिथं ये. बरं गेले, बोलायला सुरुवात केली. काम काय ऐकल्यावर तुमच्याही छातीत आत्ता पण धडकी भरेल. विद्या सुनो, महाभारत का जो युद्ध हुआ वहाँ जो अस्त्र शस्त्र छोड़े गए वो अभी तक इस आसमान में आसमंत में गूंजते रहे हैं. उनकी आवाज पकड़नी है. माझाच मला आवाज मिळत नाही म्हणे, हे कुठलं पकडू. अशक्य कोटीतली गोष्ट. अशी इतकी विविध उंचीवरची माणसं त्यांच्यामध्ये मी होते, म्हणून आज मी एवढी तरी आहे. हे वगळलं की मी म्हणजे मोठं शून्य आहे, हे मला ठाऊक आहे.
आणि मी तिथे कायम विनम्र आहे. दुर्दैवाचं की इथनं भगवानदाजी रिटायर होऊन जळगावला त्यांच्या मुलाकडे गेले आणि 2 वर्षात संपले. नाही तर एक असं उलटा प्रकार माझ्या बाबतीत अनेक ठिकाणी घडला. भगवानदासजी तिवारींनी मला हे केलं होतं, विद्या PhD करो, मैं गाइड करता हूँ, मेरा नाम किसी को मत बताना. 75 साली मी डॉक्टरेट मिळवली असती, पण आई माझी खूप छान आवाजाची, बालगंधर्वांची नाटकं, एक नाटक 11 वेळा बघितलेली माझी आहे. मग ती गाणी मी ऐकायची, आई गुणगुणायची. वडील उत्तम बुलबुलू असायचे, उत्तम मेकअप करायचे. हे सगळं बघत गेल्यावर ती धूळ जी मी कपाळी लावते, अजूनही हरिभाईची धूळ मी कपाळी लावते, पण तेल सुटलं आणि ही रंगी बेरंगी दुनिया त्यात मी शिरले. आणि त्या हा पद्माकर देवसर नावाचा वटवृक्ष मला मिळाला, ज्याच्या छायेत मी आज गायत आहे. पण मी एक पारंबी तरी आहे की नाही मला ठाऊक नाही, पण नक्की निष्ठा मात्र तिथे आहेच. हे 5 लोक माझ्या आयुष्यातले मला घडवणारे वेगवेगळ्या अंगाने. देवसर मैदानावरचे पण DPED होते देवसर. त्याचमुळे शाळेत मी त्यांच्या हाताखाली मैदानावर होते. मग इकडे आले, दोन्हीही कडनं मला मिळतच गेलं. मध्यंतरीच्या काळात मला अनेक ठिकाणाहून एक वाक्य ऐकायला यायचं, बाई एकाच संस्थेत एकाच व्यक्तीच्या हाताखाली तुम्ही काम करताय, कुजताय. म्हणलं माझं खरंच झालं तरी चालेल, पण मी 56 ठिकाणी नाचत जाणार नाही. आणि त्याच निष्ठेचं हे फळ आहे. प्रेमाचा राग आहे, पण तो कशासाठी कळलं पाहिजे की का, कशा तुम्हाला का राग आहे. काही गोष्टी आहेत. मुळात तर एक वाक्य सांगितलं जातं, आपले वरिष्ठ जे आहेत, फर्स्ट ओबे द ऑर्डर. भले तुमच्या लेखी ती चुकीची असेल, पण ऑर्डर पाळा पहिल्यांदा. मग तुम्ही चर्चा करा, विचारा. ते केलं नाही की राग येतो. दुसरं, वेळ न पाळणं हा अनेकांचा अनुभव आहे इथं. मला वाटतं गुरु त्यातनंच गेले, प्रशांत त्यातनंच गेलाय. अहो अशी आता परवाच उदाहरण, त्या मत्स्यगंधा नाटकात 2च स्त्री पात्र, बाकीची 6 पात्र. प्रॅक्टिस घ्यायची, मान्य घ्यायचीच आहे.
याचा या पत्राशी संबंध नाही, याचा त्याच्याशी संबंध नाही. प्रॅक्टिस कशी घेणार? बरं, प्रत्येकालाच काही एवढं हल्ली स्वगत असत नाही. प्रॅक्टिसला वेळेवर येणार नाही तर कळवणं, ते कळवताना का भीतात कळत नाही. हसते पर हसते माझ्याकडे निरोप येतो, बाई आज हा प्रॅक्टिसला येत नाही. मग मी एकदा केला, असं केलं की उद्याची प्रॅक्टिस फार वाईट असताना ते फार, पण मी ते करते. तो अनुभव घेतलाय आमच्या या लोकांच्या एकाने. आधारयुक्त भीती ना असेल, काहीतरी असेल, काहीतरी असेल. मी प्रॅक्टिसमधून हकलून देत नाही, ओरडत नाही, रागावत नाही. किती का मोठे असेल ना, वय माझं मोठं आहे ना, तो फायदा मी घेते, बाकी काहीही नाही. तुमच्या हातात स्क्रिप्ट उशीर झाला, पाठांतर नाही होते, एक पाठ मांडते मी, भोवती रांगोळी काढते, एक तबक तयार करते. जे असं आहे ना त्यांनी त्या पाठावर बसायचं, त्याची चक्क ओवाळून आरती करते. त्या संपूर्ण त्या दिवसाची प्रॅक्टिस तिथेच बसून करायची. उद्यापासून हिंमत नाही होत उशीर राहायची. हा, हे आहे. जावायला बसवायची पाठ. या की माझी हरकत नाही. दिल्या वेळे नाही आला की नक्की पाठ. या निमित्ताने एक आणखी एक आठवण मला तुम्ही बोलताना दिसणारच. खरं तर ते तुमचा हा प्रवास ऐकताना मी इतके हुंग होऊन गेलो की तो उल्लेख करायचा माझ्याकडून राहून गेला होता, पण तुम्ही बोलताना मला ते आठवलं. या बाईंनी बाई जे म्हणायच्या किरण आणि आमच्या टीमला, एवढी मोठी टीम आहे तुमच्याकडे, तुम्ही संगीत नाटक या विषयाला कसा काय अजून स्पर्श केलेला नाही. आमच्या किरणचे म्हणजे चॅलेंज, अच्छा एक्सेप्ट लगेच. आणि मग त्यावेळेला संगीत नाटक करायचं आमचं वास्तव दत्ता, ठरलं. नितेश फुलारी, किरण आणि असे अजून दोघं तिघ जण होते. संगीत नाटक करायचं ठरलं. बरं माझं कसं काय करायचं, नवीन स्क्रिप्ट, वेगळं काहीतरी पाहिजे. पहिला शब्द असतो आमच्याकडे, वेगळं काहीतरी, नवं काहीतरी, हे ठरलेलं असतं. तो शिक्का पहिला स्टॅम्प मला पाठ असतो इथे. मग याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी शोधाशोध सुरू केली. संगीत नाटक याच्या शोधासाठी, म्हणजे संहितेसाठी आणि त्याच्या एकंदरीत त्यातली पदं आणि ती पदं संगीतबद्ध करण्यासाठी आम्ही शोधाशोध सुरू केली. आणि अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचं पहिलं संगीत नाटक तयार झालं, संगीत स्वप्न वासव दत्तम. लेखक श्री सुहास बाळुंजकरजी होते पुण्याचे, आणि त्याला संगीत शिरगुपकर मॅम म्हणून होत्या, शिरगुपकर मॅम, त्यांनी त्या सगळ्या पदांना संगीतबद्ध केलं होतं. आणि मग पुढे प्रश्न असा आला रिहर्सल करताना, आता शिकायचं कसं? प्रत्येक वेळेला जाणं शक्य नाही, टीम इतकी मोठी आहे, गाणारी पात्रही जास्त होती. तर त्यावेळेला किरणने सांगितलं, आपण करतोय, आपल्याला गरज आहे, आपल्याला वेगळं करायचंय, चांगलं करायचंय, दर्जेदार करायचंय, आपण इथून पुण्याला जायचं. आणि ती नाटकाची पदं बसवून घेण्यासाठी म्हणून किरण आम्हाला पुण्याला पाठवत होती आणि आम्ही पुण्याला जात होतो. अर्थात त्यावेळेला शिवगोपीकर मॅडमना तर जागेवर काही येत नाही, म्हणून त्यांनी ती पदं संगीतबद्ध केली. आणि या निमित्तानं मला त्या आठवणींना त्या सगळ्या माझ्या जाग्या झाल्या की अस्तित्व मेकर्स फाउंडेशन ही संगीत नाटक या विषयाला स्पर्श केलेला आहे. स्पर्श केलेला. बाई, एक प्रश्न असा होता की आपण एवढं वर्ष झालं नाटक करताय, चित्रपटाविषयी काही बोलला नाही, किंवा आपला आवडता कोण कलाकार होता, आपलं आवडतं नाटक कोणतं होतं, किंवा अभिनेत्री कोण आपल्याला आवडायची, किंवा अभिनेता कोण आवडायचा, मराठीतला होता का हिंदीतला होता? हिंदी मराठी दोन्हीकडं असलेले विक्रम गोखले, नाना पाटेकर,
शरद तळवलकर हे माझे खरोखर आवडते लोक. विक्रमजींच्याकडनं शिकायचं ते पॉज कसा असतो. पण माफ करा, कुणातरी धक्का लागण्याचा संभव मी नाकारत नाही. विक्रमजी बोलताना द्वित्त करून डबल मी म्हटलं कारण हे असं की अंधळी नकल मी कारण अरे हे काय हे, हा अंधळेपणा नको. स्वाती चिटणीस, रोहिणी हट्टंगडी या आवडत्या नायिका. त्यात आणखी एक नाव निशिगंधा वाड. अतिशय सुरेख काम. आणि आता ती वाजले की 12 वाली सोनाली कुलकर्णी नव्हे. ही दुसरी सोनाली कुलकर्णी. पहिल्या वाला सोनाली, पहिली वाली ती सोनाली कुलकर्णी. तिची झेप बघितली की स्मिता पाटीलची आठवण होते. ते एक प्रकरण फार वेगळंच होतं. त्याला स्पर्श करण्याचं धाडस कोणी करेल की नाही मला ठाऊक नाही. पण हे सगळे जे लोक आहेत त्यांचं एका ठाई वाहून घेणं हे बघितलं की मग वाटतं हां हे असंच असलं पाहिजे. तर सोलापूरची जी काय आपली रंगभूमी आहे, व्यावसायिक पातळीवरती सोलापूर आपण जर नाव घेतलं, एक ठराविक थोडेफार जर कलावंत सोडले तर म्हणावं असं आपण टीव्ही सिरियल असेल किंवा चित्रपट असेल, मराठी चित्रपट असेल, हिंदी चित्रपट असेल, या व्यावसायिक रंगभूमीवरती सोलापूरचं थोडंसं यश कमी. आणि त्यातल्या त्यात अस्तित्व मेकर्स मध्ये एक तरुण कलावंतांची संख्या खूप मोठी आहे. यांना तुम्ही व्यावसायिक रंगभूमीकडे जाण्यासाठी नेमका काय सल्ला द्याल? एकतर एक महत्वाची गोष्ट आहे, इथं राहून व्यावसायिक रंगभूमीशी जोडले जात नाही. इथनं सोडून मुंबई पुणे इकडे जा, तिथे आपण किती तयारीचे आहोत हे दिसल्याशिवाय तिथे कुणाचाही वशिला चालत नाही. पहिल्या ज्या टेस्ट घेतल्या जातात निवड, त्या तुम्ही किती उतरता आणि मग पुढचा प्रश्न येतो माझं गाव, माझी नोकरी, माझा पैसा हे सोडून मी तिथे गेलो तर कितपत स्टँड होऊ शकेल. एक आहे हो, शेवटी प्रत्येकाला सत्कोर भाकरी ही लागतेच. तिथं पंचायत अशी असते, आज काम मिळालं उद्या मिळेल की नाही डोक्यावर टांगती तलवार असते. हे स्वीकारण्याची मानसिकता, वैचारिक क्षमता ज्याची असेल त्यांनी हे सोडून खुशाल तिथे जावं. पण हे करणं भाग आहे. त्याच्यामध्ये वैद्य उच्चारला तो फार जाणीवपूर्वक उच्चारलेला आहे, वैचारिक क्षमता. माझा प्रश्न असा होता, तुम्ही शिकतानाचं नाटक आणि आता तुम्ही शिकवताना नाटक किंवा त्या काळातले विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी यामध्ये अनुभव कसा? एक आहे
त्यावेळेला म्हणजे मुलांना तसं फारच शाळकरी फारच कळत नसतं, पण त्यावेळेला पालक एक पक्क डोक्यात ठेवायचे, आपलं मूल इथं सोडलंय ते नक्की घडेल. आता गंमत अशी आहे, पाल्यापेक्षा पालकांनाच भयंकर आहे. आमचं पोर नाटकात चमकेल का, हुतात्म्यात कधी दिसेल, सिनेमा कधी, सिरियल मध्ये, अहो यासाठी नाटक नाहीये. आधी तयार तर होऊ दे, अजून अंड्यातनं पिल्लू बाहेर येत नाही तोवर उडायला शिक. हे कुठलं? पालकांनी हे सांभाळलं पाहिजे. सगळं उठून तू अभ्यासात पहिला, खेळात पहिला, नाटकात पहिला, गाण्यात, अहो ते पोर केवढं, त्याचा मेंदू केवढा, आपण आपटतोय किती त्याच्या डोक्यात, त्याचं बालपण संपवलं. प्लीज हे पालकांनी थांबवायला हवं, ही अपेक्षा आहे माझी. हा, एक कुठलं तरी त्यांना की करू दे. एक भाकरी माणसाला जगायला शिकवते, कला जगावं कसं हे शिकवते, ते महत्वाचं. एक तरी कला आपल्या अंगात असलीच पाहिजे, हे महत्वाचं. आतापर्यंतचा आपला शेवटचा असेल. एक आहे प्रमोद खांडेकरांची मी फार कनेक्ट नव्हते, पण प्रमोदची प्रचंड धडपड असायची. आत्ताच पद्माकर देव हॉल जो आहे, सभागृह आहे, तिथे प्रमोद खांडेकरांची माझी भेट झाली होती. त्याचा आवाज एक वेगळ्या ठेवणीतला होता आणि धडपड विलक्षण होती. त्याच बाळकडू पिऊन आज हे इथले सगळे कलाकार, अस्तित्व विकास फाउंडेशनचे कलाकार तयार होत आहेत. या बाळकडूची आठवण कायम राहील असावी. मला वाटतं हा आपण समर्पक अंतिम टप्पा जो म्हणतो मुलाखतीचा, तो अगदी समर्पक अंतिम टप्पा आला. आणि प्रमोदच्या आठवणींबरोबर या संवाद रंग साधकाशी हा संवाद आपण इथे या संवादामध्ये अल्पविराम घेतोय, कारण आपण त्यांची संवाद आधीही साधत होतो, आजही साधतोय आणि हा संवाद असाच उद्याही सुरू राहणार आहे. कारण आमच्या बाई आमच्या आहेत, त्या आपल्या हक्काच्या आहेत. जेव्हा संगीत नाटक तयार झालं अस्तित्व विकास फाउंडेशनचं संगीत स्वप्न वास्तव दत्तम, तेव्हा जेव्हा आमच्या सगळ्यांचं ठरलं की आपण आता बाईंना बोलवायला पाहिजे, त्यांचं मार्गदर्शनही घ्यायला हवं. बाहेरून एक वाक्य ऐकण्यात आलं, हे बघा त्यांचाही संघ असतो बरं का संगीत नाटकाच्या स्पर्धेमध्ये. ताबडतोब दुसऱ्या क्षणी किरणचं उत्तर होतं, बाई स्वतःच एक संस्था आहे. हे किरणचं वाक्य होतं. ते वाक्य अजूनही माझ्या पक्क लक्षात आहे. त्यामुळं हा त्यांचा संघ आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. बाईंचा स्वभाव वेगळा आहे आणि त्यावेळेला आम्ही बाईंना बोलवलं होतं. संगीत नाटक एका सोलापुरातल्या एका दुसऱ्या संस्थेनं सुद्धा संगीत नाटक बसवलंय. या गोष्टींचा बाईंना प्रचंड आनंद झाला होता. आणि बाई आल्या होत्या, आम्हाला वाटलं बाई येऊन आम्हाला गाईड करून निघून जातील, सजेशन्स देऊन सांगून निघून जातील. मी पेन घेऊन बसलो होतो आणि त्याच्यानंतर बाईंनी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा चक्कर मारली. त्यातले इम्प्रोव्हायझेशन कसं करायचंय हे आम्हाला सांगितलं. संगीत नाटकाचा दिग्दर्शक म्हणून जरी मी काम करत असलो तरी त्यावेळेला अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्यावेळेला बाईंनी जे योगदान दिलं ते अस्तित्व विकास फाउंडेशन
कधीच नाही विसरू शकत. आपण याच मुद्द्यावर इथेच थांबतो आहोत. तो अर्थातच आपल्या पुढच्या प्रवासासाठी मी स्वल्पविराम याच्यासाठी म्हणालो. एक वाक्य फक्त बोलावंसं वाटतंय. इथे इतके पुरस्कार माझे वाचून दाखवले, पण स्वगृहातली एक पाठीवरची कौतुकाची थाप ही आज अस्तित्व मेकर्स फाउंडेशन रंगसारखा पुरस्कार ही थाप दिली, याबद्दल अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे मी खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. पण आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 9 वाजल्यापासून ते आपल्या दिवसभर चालणाऱ्या राज्यस्तरीय लघुनाटिका महोत्सव स्पर्धेसाठी आणि अर्थातच संध्याकाळी पारितोषिक वितरण सोहळा. सोबतच आपल्या बाईंना आपण सगळेजण आपण सन्मानित करणार आहोत असं म्हणण्यापेक्षा त्या आपल्या पुरस्कार स्वीकारून आपल्याला सन्मानित करणार आहेत. हा सोहळा पाहण्यासाठी सगळे एकत्र येऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.